वनवा वनव्याची धोके आणि त्यापासून सेफ्टी या मॉड्यूलमध्ये आपले स्वागत आहे. या मॉड्यूलच्या शेवटी आपण खालील गोष्टी करू शकता: भारतातील जंगलांचे प्रकार ओळखणे, जंगलावर आगीचा परिणाम समजून घेणे, वनवा म्हणजे काय ते स्पष्ट करणे आणि त्याची कारणे सांगणे, वनव्याचे प्रकार ओळखणे, वनवा टाळण्यासाठीच्या मार्गदर्शक तत्वांची यादी तयार करणे, वनवा होण्यापूर्वी, दरम्यान आणि नंतर सुरक्षितता उपायांचे पालन करणे, वनवा नियंत्रणाच्या धोरणांचे स्पष्टीकरण करणे आणि स्वयंसेवकांची भूमिका स्पष्ट करणे. प्राचीन काळापासून जंगलांनी सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक क्रियाकलापांमध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे आणि मानवी जीवन समृद्ध केले आहे. आपल्या देशातील एकूण वनक्षेत्र 72,249 चौरस किलोमीटर आहे, जे देशाच्या भौगोलिक क्षेत्रफळाच्या 21.67% आहे. देशाच्या भौगोलिक क्षेत्रफळाच्या 2.89% वृक्षाच्छादित आहे. भारतामधील जंगलांचे वर्गीकरण राखीव किंवा सरकारी मालकीची जंगले आणि खाजगी जंगले अशा प्रकारे केले जाते. अधिक जाणून घेण्यासाठी प्रत्येक हॉटस्पॉटवर क्लिक करा. राखीव किंवा सरकारी मालकीचे जंगल म्हणजे भारतीय वन अधिनियम किंवा राज्य वन अधिनियमाच्या तरतुदींनुसार सूचित केलेले क्षेत्र होय, ज्यात संपूर्ण संरक्षण आहे. राखीव जंगलांमध्ये सर्व क्रियाकलाप निषिद्ध आहेत जोपर्यंत परवानगी दिली जात नाही. खाजगी जंगले ही अशा जमिनीचे विभाग आहेत ज्यावर वनस्पती आहेत, ज्या वनांच्या व्याख्येनुसार पात्र आहेत, परंतु सध्या महानगरपालिकेच्या मालकीचे नाहीत. हे मुळात खाजगी जमिनीत लावलेले, जोपासलेले किंवा संरक्षित केलेले जंगल आहे. वनवा, ज्याला वाईल्ड फायर किंवा वनस्पतींना लागलेली आग असेही म्हणतात, ही नैसर्गिक परिस्थितीत वन किंवा गवताळ प्रदेशात पसरलेली कोणतीही अनियंत्रित वनस्पती जाळणारी आग आहे. भारतामध्ये वनवा बहुतेक वेळा मानवी कृतींमुळे उद्भवतात, जसे की शेतीसाठी जमीन साफ करणे किंवा बीजांचा संग्रह करणे किंवा नवीन गवत वाढविण्यासाठी आगीचा वापर करणे. याशिवाय सिगारेटच्या थोटक्यांचा निष्काळजीपणे टाकणे किंवा आग वापरण्यात निष्काळजीपणा आणि तीव्र दुष्काळ ही कारणे असू शकतात. नैसर्गिक कारणे फारच क्वचित असतात, उदाहरणार्थ वीज. वनवा लागण्यासाठी 3 घटक आवश्यक असतात: इंधन, ऑक्सिजन आणि उष्णता स्त्रोत. इंधन म्हणजे कोणतेही ज्वलनशील पदार्थ जसे की झाडे, गवत, झुडपे आणि घरे. जितका जंगलाचा इंधन भार जास्त तितकी आग तीव्र असेल. आग त्रिकोणाच्या 3 मूलभूत घटकांपैकी 2 घटक म्हणजे इंधन आणि ऑक्सिजन नैसर्गिकरित्या उपलब्ध असतात. तिसरा घटक म्हणजे उष्णता, जी खरोखरच जंगलात आग लावते. उष्णता नैसर्गिक किंवा कृत्रिम कारणांनी पुरवली जाऊ शकते, जसे की कॅम्प फायर, सिगारेट, काचेचे तुकडे, विजा, कोरडे उष्ण वारे आणि सूर्य यामुळे सुद्धा आग लागू शकते. बहुतेक आगी मानवांनी लावलेल्या असतात, ज्याची कारणे आहेत: जमीन साफसफाई, शेतीसाठी गवताळ क्षेत्राचे व्यवस्थापन, जंगलाच्या संसाधनांचा वापर, औद्योगिक विकास, पुनर्वसन, शिकार, निष्काळजीपणा आणि आगजनी. वनवे पर्यावरणीय आणि आर्थिक दृष्टिकोनातून मिश्र भूमिका बजावते, कारण काही परिसंस्थांना त्यांची जैवविविधता आणि उत्पादन क्षमता राखण्यासाठी नैसर्गिक आगीची गरज असते. तथापि दरवर्षी वनवे लाखो हेक्टर जंगल, वनप्रदेश आणि इतर वनस्पती नष्ट करतात, ज्यामुळे मानव आणि प्राणी जीवनाचे तसेच प्रचंड आर्थिक नुकसान सुद्धा होते. आता आपण वनव्याच्या कारणांचा अभ्यास करूया. उष्णतेच्या स्रोतावर अवलंबून वनव्यांची कारणे नैसर्गिक किंवा मानवनिर्मित असू शकतात. अधिक जाणून घेण्यासाठी प्रत्येक कारणावर क्लिक करा.
अनेक वनवे नैसर्गिक कारणांनी सुरू होतात, जसे की वीज कोसळून झाडांना आग लागणे. परंतु पाऊस अशा आगी विझवतो ज्यामुळे फारसा नुकसानी होत नाही. उच्च वातावरणीय तापमान आणि कोरडेपणा किंवा कमी आर्द्रता आगीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करतात. पर्यावरणीय कारणे मुख्यतः हवामान स्थितींशी संबंधित असतात, जसे की तापमान, वाऱ्याची गती आणि दिशा, मातीतील आणि वातावरणातील ओलाव्याची पातळी आणि कोरड्या काळाचा कालावधी. आग लागते जेव्हा आगीचा स्रोत जसे की सिगारेट किंवा बिडी, विद्युत स्पार्क किंवा कोणताही प्रज्वलनाचा स्रोत ज्वलनशील पदार्थाच्या संपर्कात येतो. मानवी कारणे मानवाच्या क्रिया आणि जंगल व्यवस्थापनाच्या पद्धतीमुळे उद्भवतात. मानवी कारणे जाणीवपूर्वक किंवा अजाणीवपूर्वक असू शकतात. यापैकी काही कारणे म्हणजे जुनी प्रथा असलेल्या शिफ्टिंग शेतीचे व्यवहार, अजाणतेपणे जंगलात भेट देणाऱ्या व्यक्ती ज्यांची सिगारेटची थोटके टाकले जातात, किंवा शेतामध्ये आगीचा वापर करणे आणि वन्य प्राण्यांना दूर ठेवण्यासाठी आग लावून ठेवणे, आणि जंगलाभोवती राहणाऱ्या लोकांनी करमणुकीसाठी लावलेल्या आगी यांचा यामध्ये समावेश होतो. वणव्याची कारणे वाढत्या मानवी आणि गुरांच्या संख्येमुळे वाढली आहेत. लोक अधिकाधिक जंगलात जाऊन गुरे चारतात, इंधन, लाकूड आणि वन्य वन उत्पादन गोळा करतात. अंदाज आहे की भारतातील सुमारे 90% वनवे मानवनिर्मित आहेत. आता आपण वनव्यापासून होणारे नुकसान आणि हानी समजून घेऊया. आग हा एक वन व्यवस्थापनाचा मुद्दा आहे आणि अनेक जागतिक जंगलाच्या विकास आणि व्यवस्थापनावर याचा मुख्य प्रभाव आहे. दरवर्षी जगातील लाखो हेक्टर जंगल आगीने नष्ट होतात आणि त्यामुळे प्रचंड आर्थिक नुकसान होते. या नुकसानीत जळलेले लाकूड, जमिनीची ऱ्हास, उच्च आग नियंत्रण खर्च, पर्यावरणाचे नुकसान, घरांची हानी, मालमत्तेचे नुकसान, पायाभूत सुविधांचे नुकसान आणि जीवितहानी यांचा समावेश होतो. सर्वसाधारणपणे वन परिसंस्था नैसर्गिक आगींच्या प्रभावामुळे विकसित झाल्या आहेत, तर अनेकांना वणव्यांच्या प्रभावामुळे नुकसान सहन करावे लागले आहे. चला आता वणव्यांच्या वेगवेगळ्या प्रकारांबद्दल जाणून घेऊया. सर्व वनवे सारखे नसतात. ते त्याचे स्वरूप, आकार, पसरण्याचा वेग आणि वर्तनानुसार भिन्न असू शकतात. त्यांचे स्वरूप आणि आकारावर अवलंबून वनाग्नी चार प्रकारात विभागले जातात. पृष्ठभागावर लागलेली आग, भूमिगत आग, जमिनीची आग आणि शिखर आग. अधिक जाणून घेण्यासाठी प्रत्येक प्रकारावर पॉइंटर ड्रॅग करा. सरफेस फायर किंवा पृष्ठभाग आग ही सर्वात सामान्य प्रकारचा वणवा आहे, जो जंगलाच्या जमिनीवरील मृत पदार्थ आणि गवताळ प्रदेश जाळतो. हा प्रकार सामान्यतः अन्न विस्कळीत कचरा आणि लहान वनस्पती जाळतो. साधारणपणे हा वनवाढ आणि पुनर्जनासाठी हानिकारक असतो. पण जर का हा वनवा वाढला तर तो केवळ जमिनीवर जळत नाही, तर आच्छादित वनस्पतींनाही विळखा घालू शकतो आणि विनाशकारी ठरू शकतो. या कमी तीव्रतेच्या आगीत सामान्यतः जमीन पृष्ठभागाखालील सेंद्रिय पदार्थ जळतात. जमिनीखालील आग आणि भूमिगत आग यामध्ये स्पष्ट फरक नाही. जमिनीखालील स्मोल्डरिंग आग कधी कधी जमिनीच्या आगीत बदलते. या आगी सामान्यतः शोधणे कठीण असतात आणि त्यांचा वेग कमी असतो, त्यामुळे या आगीवर नियंत्रण ठेवणे खूप अवघड असते.
क्राउन फायर किंवा शिखर आग ही सर्वात अनियंत्रित आग आहे, जी झाडांच्या शिखरांवर जळते आणि वाऱ्यामुळे वेगाने पसरते. जास्तीत जास्त वेळा ही आग पृष्ठभाग आग लागल्यामुळे होते. ही सर्वात प्रचंड वणव्यांपैकी एक वणवा आहे. साधारणतः हा वणवा झाडांच्या किंवा झुडुपांच्या शिखरापासून खाली पसरतो आणि पृष्ठभाग आगीवर अवलंबून असतो. घनदाट शंकूच्या वनात शिखर आग जोराच्या वाऱ्याच्या मदतीने पृष्ठभाग आगच्या पुढे जाऊ शकते. ही आग टास्क फोर्सच्या डोक्यावर असल्यामुळे ही आग नियंत्रणाबाहेर असते जोपर्यंत ती जमिनीवर येत नाही आणि ही आग वेगाने पसरल्यामुळे अग्निशमक दलांना गंभीर धोक्यात आणते, ज्यामुळे आगीत जळून गंभीर दुखापत होऊ शकते. चला आता जंगलातील वणव्याला कसे रोखता येईल हे जाणून घेऊया. जंगलातील आग रोखण्यासाठी या सूचना पाळा. कोणतीही अग्निशमक यंत्रणा अप्रभारी किंवा नियंत्रणाबाहेर आहे असे लक्षात आल्यास स्थानिक अग्निशमन विभागाशी संपर्क करा. कॅम्प फायर कधीही निष्काळजीपणे सोडू नका. झोपण्यापूर्वी किंवा कॅम्प साईट सोडण्यापूर्वी आग पूर्णपणे विझवा. पाणी ओतून त्याला थंड होईपर्यंत विझवा. कॅम्पिंग करताना लॅटर्न, स्टोव्ह आणि हीटर वापरताना आणि इंधन भरताना काळजी घ्या. लाइटिंग आणि हीटिंग उपकरणे थंड आहेत याची खात्री करून घ्या. ज्वलनशील द्रव्य गाळण्याचे टाळा आणि इंधन उपकरणांपासून दूर ठेवा. सिगारेट, माचीस आणि धूम्रपान साहित्य गाडीतून किंवा जमिनीवर कुठेही टाकू नका. सिगारेटची थोटके पूर्णपणे विझल्याची खात्री करूनच बाहेर फेका. स्थानिक सूचनांचे पालन करा. वारा वेगाने वाहत असताना बॅकयार्डमध्ये कचरा जाळणे टाळा. अशा अवस्थेत फावडे, पाणी आणि आग विझवणारी वस्त्रे जवळ ठेवा. कचरा जाळताना सर्व ज्वलनशील पदार्थ बाहेर काढा. आता जंगलातील आगीच्या परिस्थितीत स्वतःचे, आपल्या कुटुंबाचे आणि आपल्या मालमत्तेचे संरक्षण कसे करावे हे जाणून घेऊया. जंगलातील आग सुरू होण्यापूर्वी अनुसरणाऱ्या काही कृती 3 स्थितीमध्ये विभागल्या आहेत. आगीपूर्व कृती, आगी दरम्यान केली जाणारी कृती आणि आगीनंतर केली जाणारी कृती. अधिक जाणून घेण्यासाठी प्रत्येक सिनारिओवर क्लिक करा. वणवा पूर्व कृतीसाठी मार्गदर्शक सूचना. आपत्कालीन किट तयार करा आणि कुटुंबाच्या आपत्कालीन संपर्क योजना ठरवा. वणवा सुरक्षिततेच्या दृष्टीने आपल्या घराची डिझाईन आणि लँडस्केप तयार करा. ज्वलनशील पदार्थाऐवजी आग प्रतिरोधक सामग्री निवडा. उदाहरणार्थ, आपल्या घराचे छप्पर आणि घराच्या बाह्य संरचनेवर अग्निरोधक किंवा न जळणारी सामग्री वापरा. आवश्यक असल्यास लाकडावर अग्निरोधक रसायने लावा. अग्निरोधक केमिकल्स मान्यताप्राप्त लॅबोरेटरीमध्ये टेस्ट केलेली असावी. घराभोवती अग्निरोधक झुडपे आणि झाडांची लागवड करा. उदाहरणार्थ, हार्ड वूड ट्री ह्या पाईन आणि फर वृक्षापेक्षा कमी फ्लेमेबल असतात. घराचे छत आणि गटरची रेग्युलर साफसफाई करा. चिमणीची साफसफाई नियमितपणे वर्षातून 2 वेळा करा. गॅसचे वाल्व सुरक्षित कंडिशन मध्ये असल्याची खात्री करा. चिमणी आणि गॅस स्टोव्हला स्पार्क अरेस्टर बसवा. स्थानिक फायर डिपार्टमेंटच्या मान्यतेनुसार फायर अरेस्टर बसवा. पोर्चेसच्या खाली एक अष्टमांश मेश स्क्रीन बसवा. घराच्या छतावर स्क्रीन ओपनिंगची व्यवस्था करा. घरामध्ये ड्युअल सेन्सर अलार्म बसवा. विशेष करून तो बेडरूम जवळ असावा. प्रत्येक महिन्याला त्याला टेस्ट करावे आणि त्याची बॅटरी चेंज करावी. घरातील प्रत्येक मेंबरला एबीसी टाईप एक्सटिंग्विशर वापरण्याचे प्रशिक्षण द्या आणि ते कुठे ठेवलेले असते ते दाखवा. घरामध्ये आग विझवण्यास वापरात येणारी संसाधने ठेवा, जसे की फावडे, वृक्षतोड करणारे साधन, पाणी आणि बादली, हॅकसॉ, चेनसॉ. घरात छतापर्यंत जाणाऱ्या शिड्या असाव्या. सुरक्षित शटर आणि आग रोधक ड्रेप्स इन्स्टॉल करा.
पाण्याच्या गरजांचे नियोजन करा आणि बाहेरील पुरेशा पाण्याच्या स्रोतांची ओळख करून ती टिकवून ठेवा, जसे की लहान तलाव, SST विहीर, स्विमिंग पूल किंवा पाण्याचे हायड्रंट. बागेच्या पाण्याच्या पाईपचा वापर करा जो घराच्या आणि इतर सर्व भागापर्यंत पोहोचू शकेल. घराच्या बाहेर 2 बाजूला थंडीरोधक पाण्याचे आउटलेट स्थापित करा आणि इतर संरचनाजवळ देखील आउटलेट्स लावा. घरापासून किमान 50 फूट अंतरावर अधिक आउटलेट स्थापित करा आणि गॅसोलिन चलित पोर्टेबल पंप मिळवण्याचा विचार करा. जर विद्युत पुरवठा बंद झाला तर तो कामी येईल. वणव्या दरम्यान मार्गदर्शक सूचनांचे पालन करा. जंगलातील आग दिसल्यास विना निष्कासन आदेश हेल्पलाईनवर कॉल करा. अचूक स्थानाची माहिती द्या आणि डिस्पॅचरच्या प्रश्नांची उत्तरे द्या. धोक्यापासून बाहेर तात्पुरती राहण्याची व्यवस्था करा. मजबूत शूज, लांब पॅन्ट, लांब बाह्यांचा शर्ट, हातमोजे आणि चेहरा झाकणारे कापड वापरा. सल्ल्यानुसार त्वरित स्थलांतर करा. आपत्कालीन किट आणि घर सुरक्षित ठेवा. आपल्या निर्गमन मार्गाची पूर्व माहिती ठेवा. आग व धुराच्या बदलांवर लक्ष ठेवा आणि कोणाला तरी आपल्या घर सोडण्याची आणि कुठे जात आहात त्या जागेची माहिती द्या. आगीची साधने जसे की फावडे, राखू, कुल्हाडी जवळ ठेवा. अटी, दारे आणि खिडक्यांचे प्रवेशद्वार बंद ठेवा आणि सर्व ज्वलनशील वस्तू काढून टाका. गॅस, प्रोपेन किंवा इंधन वाटप ठिकाणी बंद करा. लॉन स्प्रिंकलर्स घराच्या छपरांवर आणि इंधनाच्या टाक्याजवळ ठेवा. जर गॅस चलित पंप असतील तर ते इंधन भरलेले आणि तयार ठेवा. घर सोडण्यापूर्वी आपले घर सुरक्षित करण्यासाठी या उपाययोजना करा. ज्वलनशील वस्तू जसे की फायरवूड, कचरा आणि गॅस कॅन आपल्या यार्डमधून काढा. सर्व खिडक्या आणि दरवाजे बंद करा. स्वयंचलित गराज डोअर बंद करा. त्यामुळे वीज नसतानाही ते हाताने उघडल्या जाऊ शकतील. सर्व गराजचे दरवाजे बंद करा. तसेच मूल्यवान वस्तू आणि मूल्यवान डॉक्युमेंट सोबत घ्यायला विसरू नका. पाळीव प्राण्यांनाही आठवणीने सोबत घ्या. आग पकडणारे फर्निचर घराच्या मध्यभागी ठेवा आणि खिडक्या आणि दरवाजांपासून दूर ठेवा. घराच्या आतील व बाहेरचे लाईट चालू ठेवा, कारण धुरामध्ये सुद्धा त्यामुळे दिसायला मदत होईल. ही खबरदारी घेऊन घर सोडण्यापूर्वी घर सुरक्षित आहे याची खात्री करा. ज्वलनशील वस्तू जसे की फायरवूड, कचरा आणि गॅस कॅन आपल्या यार्डमधून बाहेर काढा. सर्व खिडक्या आणि दरवाजे बंद करा. नॅचरल गॅस, प्रोपेन किंवा इंधन वाटप ठिकाणे बंद करा. आग आटोक्यात आणण्यासाठी किंवा ती रोखण्यासाठी मोठ्या भांड्यांमध्ये पाणी भरून ठेवा. उदाहरणार्थ गार्बेज कॅन आणि टब्स. वणव्यामध्ये अडकल्यास खालील टप्प्यांचे पालन करा. वणव्यातून वेगाने पळत बाहेर पडण्याचा प्रयत्न करू नका. त्याऐवजी पाण्याचे डबके असल्यास त्यामध्ये बुडून राहा. जर वॉटर बॉडी अवेलेबल नसेल तर कमी व्हेजिटेशन असलेल्या साफ-सुथऱ्या जागेमध्ये आश्रय घ्या. जमिनीवर पडून राहा व ओले कंबल किंवा ब्लँकेटने स्वतःला आवरण करून घ्या. खालच्या जागेवर पडून राहा आणि आग विझण्याची वाट बघा. गरम हवा श्वसनाद्वारे आपल्या फुफ्फुसात जाणार नाही याची काळजी घ्या. शक्य असल्यास स्मोक श्वासोच्छवासाद्वारे फुफ्फुसात जाऊ देऊ नका. वणव्यानंतर खालील सूचनांचे पालन करा. जर घरामध्ये राहणे असुरक्षित असेल आणि तुम्हाला घर सोडायची सूचना दिली गेली असेल तर जवळच्या सुरक्षित शेल्टरमध्ये आश्रय घ्या. त्वरित सहाय्य मिळवा आणि आगीमुळे झालेल्या जखमांवर उपचार करा. तसेच इन्फेक्शन टाळा. आग विझल्यानंतर घरामध्ये झालेले इलेक्ट्रिक स्पार्क किंवा नजरेआड असलेले इलेक्ट्रिक स्पार्क शोधून काढा आणि ते ठीक करा. आग विझल्यानंतर आग लागलेल्या एरियामध्ये स्पार्कचा शोध घ्या. तसेच कुठे धूर आहे का त्याचाही शोध घ्या आणि अलर्ट राहा.
जोपर्यंत फायर ऑफिसर परमिशन देत नाही तोपर्यंत घरामध्ये प्रवेश करणे टाळा. भवन निरीक्षकाने दिलेले रंग कोड चिन्हे मान्य करा आणि आपल्या घरात सुरक्षितपणे प्रवेश करण्याबद्दल अधिक मार्गदर्शन घ्या. जर तुमचे घर असुरक्षित ठरले असेल तर आपल्या अनुपस्थित एखाद्या विश्वासू व्यक्तीला घरावर लक्ष ठेवण्यासाठी सांगा. जळालेल्या भागांमध्ये सावधगिरी बाळगा, कारण तिथे अजूनही गरम ठिकाणे अस्तित्वात असू शकतात. जर तुम्हाला उष्णता किंवा धूर जाणवला तर त्वरित बाहेर पडा. इमारतीत प्रवेश करताना विध्वस्त वीज वायर आणि राखेच्या ढिगावर सावध राहा. जंगलातील आगी धोकादायक असतात आणि विस्तृत नुकसान करू शकतात. जंगलातील आगीला थांबवण्यासाठी आणि लोकांना तसेच निसर्गाला सुरक्षित ठेवण्यासाठी काही रणनीती आहे. चला आता या रणनीतीबद्दल जाणून घेऊया. जंगलातील आग नियंत्रणाच्या रणनीती कंट्रोल लाईन, बर्निंग आउट, बॅक बर्निंग, फ्लॅकिंग, हॉट स्पॉटिंग, नॉकडाऊन, कोल्ड ट्रेलिंग, एरियल अटॅक, फायर लाईन, एक्सप्लोजिव्स आणि मॉक अप या कॅटेगरीमध्ये विभागल्या आहेत. जंगलातील आग नियंत्रणाचे महत्वाचे घटक म्हणजे नियंत्रण रेषांचा वापर करून आग कुठे जाईल आणि ती कशी पसरली जाईल याचे नियंत्रण करणे होय. ह्या कंट्रोल लाईन किंवा बाउंड्रीज ह्या मॅनमेड किंवा नॅचरल सुद्धा असू शकतात. दगडी टेकड्या आणि नद्या हे नॅचरल कंट्रोल लाईन आहेत. त्याचबरोबर फायर फायटर्स जळणारे इंधन हटवून एक मॅनमेड कंट्रोल लाईन सुद्धा बनवू शकतात. वेगवेगळ्या कंट्रोल लाईन अस्तित्वात आहेत. त्यापैकी आहेत फायर लाईन, ही मातीला खोदून त्याचे बांध बांधून बनवल्या जाते. स्क्रॅच लाईन ही घाईघाईने बनवली गेलेली कंट्रोल लाईन असते. वेट लाईन ही जळणाऱ्या भागावर पाणी शिंपडून बनवल्या जाते. फायर अशा बॅरियरला कधी कधी जम्प करू शकते, त्यामुळे आग पुन्हा लागण्याची शक्यता कायम असते. कंट्रोल लाईनची क्षमता वाढवण्यासाठी फायर फायटर नेहमी खोदकाम आणि प्लांट रिमूव्ह करण्याचे कार्य करतात. त्यासाठी छोट्या टॉर्चचा वापर केला जातो. यामुळे नियंत्रण रेषांना अधिक स्थिरता आणि अग्निरोधकता मिळते. बर्नआउटच्या अनेक पद्धती आहेत. त्या वापरून कंट्रोल लाईन अधिक मजबूत करता येतात आणि त्यामुळे फायरला रोखता येते. बॅक बर्निंग बर्नआउट सारखी असते, परंतु त्यात अधिक प्रगत दृष्टिकोन आवश्यक असतो. आग रोखण्यासाठी अग्निशामक दल मुख्य आगीच्या दिशेने वाऱ्याचा दिशेचा उपयोग करून नियंत्रण रेषेच्या आत एक नियंत्रित आग लावतात, जे आगीला वाढवणारे इंधन मधातच जाळून टाकते. छोट्या आगीसाठी जेथे थेट हल्ला केला जाऊ शकतो तेथे आग विझवण्याचे काम मागून सुरू केले जाते. अग्निशामक जवान आगीच्या परिघाभोवती फिरून ती विझवण्यासाठी प्रयत्न करतात. फायर फायटर आगीच्या संपूर्ण परिघाभोवती ज्वाळांभोवती पाणी स्प्रे करतात. हॉट स्पॉटिंग मध्ये जंगलातील आगीच्या सर्वात सक्रिय आणि धोकादायक भागांवर लक्ष केंद्रित केले जाते. अग्निशमन पथके या भागांच्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रभावी रणनीती विकसित करण्यास मदत करतात. अग्निशमन पथकाला आगीच्या सर्वात तीव्र भागाकडून उगम पावणाऱ्या लहान आगीकडून ठिकठिकाणच्या आगींवर नियंत्रण मिळवण्यासाठी संसाधने वळवावी लागतात. नॉकिंग डाऊन मध्ये तात्काळ कृतीची आवश्यकता असते. हे हॉट स्पॉटिंग पेक्षा वेगळे आहे. आग लागलेले हॉट स्पॉट विझवण्यासाठी नॉकडाऊन पद्धतीचा वापर फायर फायटर कडून केला जातो. हॉट स्पॉटना डायरेक्टली विझवण्यासाठी फायर फायटर त्यावर डर्टचा वापर करतात. पाणी आणि शीतके अशा हॉटस्पॉटला थंड करतात, त्यामुळे मोठ्या प्रमाणात आग विझवण्यास मदत होते. आगीशी सामना करताना काही अग्निशामक जवान कोल्ड ट्रेलिंग मध्ये सहभागी होतात.
कोल्ड ट्रेलिंग मध्ये जंगलातील आगीच्या मार्गामागे जमीन तपासणे आणि खरवडणे समाविष्ट असते. याचा उद्देश असा आहे की मागे कोणतेही गरम जगणारे अवशेष किंवा निखारे शिल्लक राहू नये जे पुन्हा पेट घेऊ शकतील. जर जवळ उघड्या पाण्याचे स्रोत असतील तर विमाने आणि हेलिकॉप्टर पाण्याची बकेट उचलू शकतात आणि ते आगीवर सोडण्यासाठी नेऊ शकतात. पाणी सामान्यतः फोम अग्निशामक सामग्रीसह मिसळले जाते जेणेकरून ते आगीवर सोडले जाते. फोमयुक्त पाणी अग्नीत वाढीच्या विरोधात अधिक प्रभावी अडथळा म्हणून काम करते आणि तसेच अद्याप न जळलेले इंधनही इन्सुलेट करते. अग्निशामक कंट्रोल लाईन्स आणि आग लाईन्ससाठी स्फोटकांचा वापर करू शकतात. जड झाडे आणि पडलेल्या झाडांना तोडून टाकण्यासाठी याचा उपयोग होतो. स्फोटकांचा वापर त्या झाडांना खाली आणण्यासाठी केला जातो जी झाडे आगीला सीमेपलीकडे नेण्यास मदत करतात. मोठ्या किंवा जलद गतिशील आगीमध्ये कार्यक्षमतेसाठी स्फोटकांचा वापर केला जातो ज्यामुळे आग नियंत्रणात आणण्यास मौल्यवान वेळ वाचतो. मॉप अप म्हणजे अग्निशामकांच्या नियंत्रण रेषेतील नंतरच्या स्वच्छतेसाठी वापरले जाणारे एक संज्ञा. यामध्ये रेषेचे उल्लंघन करणाऱ्या राख आणि ठिपक्यांचे आग विझवणे समाविष्ट आहे. या व्यतिरिक्त हे जळत असलेल्या इंधनाला विझवण्यास मदत करते. आता जंगलातील आगीच्या धोक्याला सामोरे जाण्यात स्वयंसेवकांची भूमिका पाहूया. आगीतून बचाव कार्यादरम्यान ते समाजाला मदत करू शकतात. ते सुरक्षित फायर लेन तयार करण्यास मदत करतात. ते बचाव पथकाला संसाधने लोड करण्यास मदत करू शकतात. ते पीडितांच्या हालचालीत बचाव पथकाला मानवी समर्थन किंवा स्ट्रेचरवर मदत करू शकतात. ते समुदायाला आवश्यक घरगुती वस्तूंच्या वाहतुकीमध्ये मदत करू शकतात. यासह आपण या मॉड्यूलच्या समाप्तीपर्यंत पोहोचलो आहोत. चला चर्चा केलेल्या मुख्य मुद्द्यांना पुन्हा एकदा लक्षात घेऊया. आम्हाला कळले आहे की वनांचे ऐतिहासिकदृष्ट्या सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक उद्देशासाठी महत्त्व आहे. भारतात एकूण वनक्षेत्र 21.67% भूभाग आहे, ज्यात 2.89% झाडांचे क्षेत्र समाविष्ट आहे. जंगलांच्या आगींनी वनविकास आणि व्यवस्थापनावर मोठा परिणाम पडतो. अग्नी परिस्थितिकी तंत्र बदलत असतात आणि काही नियमित नैसर्गिक आगींसाठी अनुकूल आहेत. जंगलाच्या आगी मोठ्या आर्थिक नुकसान, पर्यावरणीय हानी आणि जीवनहानीसाठी कारणीभूत ठरतात. ग्लोबली भारतातील जंगल क्षेत्र राखीव, संरक्षित किंवा अनक्लासिफाईड म्हणून वर्गीकृत केले जाते. मानवी क्रिया आणि लोकसंख्येच्या वाढीमुळे जंगलाच्या आगीमध्ये वाढ झाली आहे. जंगलाच्या आगी जैवविविधता, परिस्थितिकी तंत्र आणि पर्यावरणासाठी धोका निर्माण करतात. नैसर्गिक आणि मानवनिर्मित घटक जंगलाच्या आगींचे मुख्य कारण आहेत. जंगलाच्या आगींशी लढण्यासाठी प्रभावी प्रतिबंधक जागरूकता आणि नियंत्रण रणनीती आवश्यक आहे. आता या विषयाबद्दल तुमच्या समजुतीची तपासणी करण्याची वेळ आली आहे. ही एक मूल्यमापन सराव चाचणी आहे. सर्व प्रश्न समान महत्वाचे आहेत. उत्कृष्टतेसाठी किमान 60% गुण मिळवणे आवश्यक आहे. प्रश्न काळजीपूर्वक वाचा आणि योग्य पर्याय निवडा. अभिनंदन.